नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस केसरी पर्व 3 सुंदररित्या मैदान संपन्न होते. रेटरे धरण इथे ओपनचं मैदान आहे आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला आहे कडनं पळून विनायक दादा यांच्या डायमंडनं आणि सोबत पाहिली शिरसवडीची रायफल. सनी दादा नमस्ते. नमस्ते. मोठं मैदान आणि जेव्हा जेव्हा मोठं मैदान असते कधीच नाराज नाही करत डायमंड. खरं डायमंडचं म्हणजे ती एक विषय आहे, जेव्हा मोठं मैदान तिथं डायमंड गोललाच पात्र हा राहतो डायमंड. बरं. आणि त्यापेक्षा सगळ्यात आजच्या मैदानाचं सगळ्यात विशेष महत्त्वाचं की ज्या बैलानं लगातार इथं गुलालाच राहिला शिरसोडीकरांची रायफल, खरं त्यांचा आभार मानलं पाहिजे. कारण त्यांनी त्यांचा बैल इथं 2 वेळा राहून सुद्धा आपल्या तिसऱ्या मैदानाला आपला बैल आपल्या बैलाची त्यांनी योग्यता वळ लागली की हा बैल आपल्या बैलाला चालू शकतो. कारण 2 मैदान झाले असं की आमच्या बैलाला सेमी पास व्हायचे पण गाडीच लॉबी व्हायची. कारण त्यांचा एवढा बैल नावातला तरी आपला बैल मागितला आणि त्यांच्या प्रयत्नामुळं आज आपल्याला गुलाल मिळाला. आणि सगळ्यात मोठं विशेष की शिरसोडी रायफल ह्या दादांचा सगळ्यात आवडता बैल असेल तर शिरसोडीची रायफल. मला मी दादांना फोन, दादा आता दुबईत दादांना फोन केला की असं म्हणलं रायफलवाल्यांचा फोन आला आहे की बैल आपला मागचा दादा म्हणली बिंदासमध्ये गाडी पळवा, त्या बैलावर गाडीच पळणार. तो आवडीचा बैल, आवडीचा बैल दादांची शिरसोडी रायफल मध्ये सगळ्यात आवडीचा बैल. सेमी कडनं आलेली गाडी. प्रेक्षकांचं मी समोर बसलेलो, प्रेक्षकांचं म्हणणं होतं हीच गाडी वाचणार म्हणजे कडनं पण असू दे, पण जे आता मला वाटतं या पाठीवरती रायफलनं पण 1 नंबर केला. 1 नंबर केला आणि त्या बैलानं गेल्या वर्षी पण कडनं सेमी काढला, आत्ता पण कडनं सेमी काढला आणि त्याच्या मागच्या वेळेला कडनंच फायनलला पळून असा बैल 1 नंबर केला होता त्या बैलानं. बरं. काय जाणवतं नेमकं? एक म्हणतात की आता मध्यंतरीच्या काळामध्ये तो पण आजारी होता, पण आता झालाय, व्यवस्थित झाला आता परत. म्हणजे ज्या आमच्या पण बैलाचं वैशिष्ट्य आणि त्या बैलाचं वैशिष्ट्य जेव्हा बैलाचा संघर्ष आहे, बैल आजारी पडतो, काय होतं बैलाला, त्यावेळेस बैल उठून म्हणजे या पोरांसाठी ही बसते, त्या पोरांसाठी बैल पळतो. ही पोरं एवढी बैलासाठी कष्ट घेते. आज प्रणव ड्रायव्हरच्या घरी बैल सांभाळायला असतो, आमचा अंशुमन झाला, लारा झाला, ही ठराविक पोरं एवढी कष्ट घेते ती की काय बोलायला नको बैलासाठी. त्यामुळे त्या पोरांची जाण आहे आणि त्या बैलांचं आणि त्यांचं घरच्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. म्हणजे त्या प्रणव ड्रायव्हरच्या घरची एवढी त्या बैलावर प्रेम करतात, काय बोलायला नको. एक प्रकार मी बघतो प्रणवचे पण व्हिडिओ असतात स्टेटसला की ते सराव झाला, बरं बाकीच्या गोष्टी झाल्या, पोणी वगैरे झाले, सर्व महत्वाच्या आहेत गोष्टी. त्या कशा पद्धतीने ते किती महत्वाचं आहे आता सध्या स्पर्धेत टिकण्यासाठी? स्पर्धेत टिकण्यासाठी तुम्हाला आत्ता मी म्हणतोय रात्रीचा दिवस करायला लागला पाहिजे. कारण आता एवढं कॉम्पिटिशन आहे, काय बोलायला नको. कोण कधी कुठनं कोणाची गाडी मारली हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं आणि त्यासाठी तुमचा बैल तेवढ्या योग्यतेनं म्हणजे पळवायला, बैल त्या फायनलसाठी पात्र बनायला म्हणजे खूप संघर्ष करायला लागतो. आज तुमचा बैल मला सांगा, एवढा बैल तुमचा आमच्या बैलाला एवढा मोठा संघर्ष, बैल आमच्यासारखं काय ना काहीतरी म्हणजे त्याला लागेल. परवा निमसोडच्या मैदानात असा किस्सा झाला की आमचा पायरा आपल्या आत्ता बैल पळतोय सम्राट म्हणून, माळेवाडीचा बैल पळतोय सम्राट, तिथं पायरा होता. आमची गाडी तिथं पण त्या मैदानात बी राहिली असती आणि आम्ही बैल गाडीत उतरला. तेव्हा रायमान होता, रायमानची गाडी तिसऱ्या गटात लागली म्हणून रायमान खाली घेऊन गेलो आणि बैल आम्ही असा साईडला बांधला आणि आम्ही सगळी पोरं गेलो आणि बैलाला दुसरी गाडी आली आणि बैलाला गाडी उराव येऊन थटली. ती बैल आमचा पडला खाली आणि बैल पडला त्यामुळे बैलाला लागलं. त्यात 8 दिवस गेले, त्या दुखापतीनं सरळा झाला. परत बैल आम्ही तांदवडीच्या मैदानात काढला, एवढा बैल पळाला. त्यावेळेस माहिती आम्ही होतो कोरेगावच्या, गाडी आमची लॉबी झाली सेमीला, पुढे उतरून सुद्धा तिथनं गुलाल हातात गेला. परत 81 रायफलवर लिमला गेलो, तिथं पण सेमीला तसंच झालं, तिथला पण गुलाल हातातून गेला आणि आज आम्हाला आमच्या प्रयत्नाला आज यश आलं. कुठे तर त्याला पण कळतं का की बाबा आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे, कारण एवढे झटताय तुम्ही सर्वजण आणि त्याला पण जाणीव होते, त्याला पण जाणीव आणि त्याला खरी जाणीव म्हणजे मी बारंबार तुम्हाला नाव कोणाचं घेतो की प्रणव ड्रायव्हर ही घरची, बाकीची आमची पोरं आहेत, आमचा ऋषी ड्रायव्हर आहे, सगळी म्हणजे पोरं, आमचा पिकअपवाला कुणाला सुद्धा म्हणजे जी आहे तिथं सगळी जेवढी पोरं, त्या पोरांचं एवढं कष्ट आहे आणि खरं पळतोय तो दादांच्या नावासाठी बैल पळतोय खरा. दादा आता दुबईमध्ये काय कॉल वगैरे झालं का दादांना व्हॉट्सअप मेसेज आला, मी केला होता की असं गाडी राहिली, दादा तिकडे बघतायत. तर दादांचा मला फोन आला की दादांनी सगळ्यांचंच अभिनंदन केलं. आमच्यात असं काही नाही की एकट्यानं केलं म्हणजे एकट्याचं अभिनंदन, सगळ्यांसाठी आम्ही गुलालात सगळ्यांना आपल्या घरी धरून आनंद साजरा करतो आम्ही. नेमकं काय 2-3 मैदान काय नेमकं होत होतं? गाडी लॉबी होण्या पाठीमागचं कारण तुम्ही बघितलं असेल, काय नेमकं काय झालं म्हणजे दुसऱ्या बैलांची पण चुकी नाही, म्हणजे अशी पण नाही काय बाबा आपल्याला बैल पायराला भेटतो म्हणजे त्या बैलांची काही चुकी नसते, पण काय नशिबानं काहीतरी होतं त्यामुळे गुलाल हातात जातो.
बरं. त्याला काही मग दोष धरून चालायचं नाही, आपलं प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न केला की तुम्ही यश येतं. आम्ही जरी खचून गेलो तर आम्हाला मोठा आधार आहे, म्हणजे सगळ्या दादांचा मोठा आधार आहे की आम्हाला जरी मार खाल्ला तरी एका शब्दात दादा कधी काही बोलत नाही, बाबा आपल्या बैलांना आज मार का खाल्ला, बैलाचं काय झालं ही कधीच विचारत नाही दादा. त्यामुळे आम्हाला पण असं डोक्यावर म्हणजे बुद्धिशन राहत नाही, नियोजन करताना बिंदासमध्ये पॉझिटिव्ह पण राहतो मैदानात गेल्यानंतर. त्यामुळे आम्हाला यश मिळत जातं. आणि सगळ्यात मोठं विशेष की आज सगळ्यात दादा कधी विचारत नाहीत की कुठला बैलाला पायरा आहे, गाडी किती वेळात लागली, कुठं हाणणार आहे, हे म्हणजे दादा काहीच बघत नाहीत. आपलं लायला बघणार, विषय संपला, गाडी राहिली की पहिला फोन दादांचा असतो, अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन पहिल्यांदा बोलतात दादा. ती जे मोकळी दिली जाते म्हणजे मानसिकता आपली सकारात्मक राहते, सकारात्मक ती किती महत्वाचं आहे सक्सेस साठी. सगळ्यात मोठं तीच मानसिकता महत्वाची आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे माणूस एखादा सांगणार असतो समोर, एक मायेचा हात देणारा, त्या माणसा आपल्या पाठीमागे असलं की ती आपल्याला यश मिळतच जातं. मग तसं दादा आमच्यासाठी आहेत की दादा असता काही कधी कुठल्या ह्याने काय आत्ता म्हणलं दादा नाही, दादा आपल्याला उद्या बैल घ्यायचे, बैल घ्यायला लागतो, तर दादा लगेच 0 मिनिटात दुसरा बैल म्हणलं तर आत्ता विकत घेणार, असं पण काय नाही. म्हणजे एवढा मोठा दादांचा आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास आहे. आतापर्यंत बघितलं जेवढी मोठी मैदान झाली तिथं कायम गुलालात राहिलं आणि दादांचं नाव त्याने केलं राखलंय. आणि कुठली मैदान झाली आता चालूला मोठी मैदान चालूला आता आम्ही सुरुवातीला श्रीनाथ केसरीचं मैदान काढलं, परत नागटांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान काढलं, औंधचं मैदान काढलं, परत एक तुमच्या खाली ह्याच्या शेजारचं कुठलं मैदान काढलं आपण, येनकुळचं एक मैदान काढलं. आणि असे बरेच गुलाल झाले असते, पण सेमीला आमची गाडी लॉबीज व्हायची सगळ्यात पुढे उतरून. बरोबर. मग ती बरीचशी गुलाल आमच्या हातातनं गेले. आज कुणाला समर्पित कराल विजय आजचा विजय समर्पित आता त्यालाच म्हणजे खरा संघर्ष तोच आहे. आता सुद्धा तो बसलाय तर बघा त्या शेपटीतनं रक्त गळतंय थोडं, त्याला बिरुड झालाय शेपटाला, त्या आजारात तो एवढा दिवस झालाय. त्याचा आता आम्ही म्हणजे बिरुड सुद्धा काढलाय बैलाचा, पण त्याला एवढी जाण आहे की तो म्हणजे सगळ्यांच्या नावासाठी सगळ्यांसाठी तो बैल पळतो. आज प्रणव होता गाडीवरती. प्रणव बद्दल बोलायला एवढं कमीच आहे, कारण प्रणव असला की आम्हाला काही भीती वाटत नाही, म्हणजे घरचा माणूस असल्यापेक्षा म्हणजे असं काही नाही. आता गाडी आमची सीमेला किती पुढे थांबायला आली, त्याने उडी टाकली नाही, काय नाही. मग तो म्हणजे शेवटी आपण जसं आपल्या सख्या भावावर विश्वास ठेवतो तसंच ते आपल्यासाठी सख्या भावागतच आहे ना आपल्यासाठी. ऋषी पण दिसणार का गाडीवरती? ऋषी गाडी दिसला पण ऋषी आमचा डेअरिंगच करत नाही. ऋषी म्हणतो नाही प्रणवला हाणून द्या, ऋषीला म्हणतो, मी बच्चनला म्हणतो तू गाडी हाणा, हिने तयार झालं पाहिजे ना गाडी हाणायला. मग प्रणव सुद्धा म्हणतो त्यांनी गाड्या, पण ही गाडीच हाणाय बसत नाही दोघं पण. काय ऋषी काय आनंद काय चांगला आहे. प्रणवकडे तुम्ही प्रणव कशी आज गाडी पाहिली? दोन्ही बैल एकाच राशीची म्हणावं लागतील, रायफल आणि डायमंड. गाडी पळाली चांगली, काय नाही विषय गाडी. आणि एक विश्वास आहे तुमच्या सर्व टीमवरती दादांचा, सनी दादांचा झालं काय, त्या तो विश्वासाला तुम्ही पार्थ कायम ठरता आणि एकदम म्हणतात ना ते घरातली माणसं असल्या का त्याचं ते किती महत्वाचं आहे. ती म्हणजे असं आहे की असं परक म्हणून दादांनी आमच्याकडे कधी बघितलंच नाही. घरातलं म्हणून हे बैल आमचं म्हणजे असं घरातलं असल्यागतच बैल आहे. बरं. त्यामुळे त्याच्या बाबतीत कधीही नाही. आता शेंद्रेला बैल असते गोट्यावरती, गोट्यावरचं नियोजन कशा पद्धतीने असते की बाबा जर समजा एखादं मैदान झालं की त्याला फेरे काढणं झालं किंवा सराव झालं किंवा एखादा बाबा बैल तुला आवडलं, तुझ्या नजरे द्या, तू रोज मैदानात असतोय, सनी दादा पण असतात, एखादा बैल तुम्हाला आवडला की बाबा ह्याच्यासोबत पायरा झाला पाहिजे की चांगली गाडी पळेल, असं नियोजन झालं, सर्व गोष्टी कशा पद्धतीने होतात? नाही आपलं अण्णांचं आमचं होतं बोलणं त्याच्यावर. शक्यतो आम्ही नियोजन म्हणजे शक्यतो अन्नाच करते ते सगळं. आणि त्या दिवशी शाहरुखचा फोन आला मला, असं म्हणलं बाबा माही नाही, अण्णांना फोन कर. अण्णांना फोन केला, दोघांचं बोलणं झालं, 1 मिनिटात पायरा झाला. त्यामुळे कसं मन मोकळेपणानं पैर झाले की गाडी बी चांगली पळती. काय म्हणजे असं म्हणजे थोडं गाडीला काय अडचण बिडचण येत नाही. गोट्यावलं म्हणाल तर शिव आदिश म्हणून एक आहे, तो बारका भाऊ माझा पलीकडचा, आणि ते गांकडं असतं बैलाचं, म्हणजे मला म्हणजे काय करायचं लागत नाही, जी काय ती बैलाची तीच बघते. बरं. आणि बैल पण म्हणजे त्यांना मारा बिरत नाही, काय नाही, बाकी दुसऱ्या जरा आगामी गावील, पण त्या पोरासनी काय करत नाही बैल. आता काय डॉक्टर वगैरे काय म्हणालेत काय म्हणजे झालंय कव्हर होत आलंय ती, एक 10-15 दिवसात ते होईल कव्हर.
आता त्याला म्हणजे आपल्या पळण्यावर काही इफेक्ट वगैरे नाही आज जरा त्याची काय होती ते बेहरूड झाल्यावर आरण असती बैला एवढी मोठी आरण असून सुद्धा तो एवढा पळतोय बैल. ती जरा म्हणजे आता आरण बैलाची कमी होत चालली त्यामुळे जरा म्हणजे अजून तो म्हणजे फरक दाखवायला लागलाय पळायला ह्याला. जशी जशी अजून जखम बरी होईल तसं स्पीड वाढत बैलाला म्हणजे पहिले अजून स्पीड म्हणजे पूर्वीसारखं जे स्पीड होतं त्या नाही, पद्धतीने तेवढा बैल आता पळतोय हा. त्याच्यापेक्षा बी जास्त बैल पळणार आहोत. बरं. पण ती जरा ते आरण असल्यामुळे जरा थोडंफार ही होतच. सनी दादा ज्यावेळेस गटाला काय थोडीफार चुकी होती किंवा सीमेला चुकी होती मन नाराज होतं, पण ज्यावेळेस विजय प्राप्त होतो गुलाल होतो ते दिवस आठवतात की किंवा गटाला असं झालेलं त्यावेळेस सीमेला असं झालेलं? कसं असतं मागं जे झालं आहे नाही त्यातनं आपण शिकायचं की बाबा उद्या आपल्याला काय करायला लागेल काय नाही, गुलाल मिळवण्यासाठी काय करायचं ते आपण प्रयत्न करायचा आणि 100% प्रयत्न केला की आपल्याला ते यश मिळतच जातं. चालेल, शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच पुन्हा आम्हाला मोठ्या मैदानात 100% ही जोडी पाहायला आवडेल. जोडी ही पाळणार असं काय नाही आमचं. हां. ती काय तो बी आपल्या म्हणजे घरचा आमची जवळची ती पण माणसं आहेत सगळी त्याच्यामुळे काही गाडी पळवायचं काही अडचणच नाही. धन्यवाद सनी.